विकेटचं पतन, फलंदाज बाद. ऋषी बिबेचा पहिला चेंडू मात्र घातक होता. शॉर्ट पिच पुल करण्याचा प्रयत्न झाला, चेंडू पुल नाही झाला, फलंदाजची बत्ती गुल करून गेला. फलंदाज मात्र झेल बादच्या स्वरूपात बाद. पहिला धक्का, पहिली विकेट इथे गमावली गेली. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय समीर, टीम कॅप्टन समीर पंचपोर. समीर पंचपोर मैदानामध्ये आलाय. 7 नंबरची जर्सी, गोलंदाजी मार्कवर 77 नंबरची जर्सी परिधान करून ऋषी बिबे. अफलातून गोलंदाजी, पहिल्याच चेंडूवरती ऋषी बिबेने मिळवलेली विकेट आपण पाहिली. सामन्याला परत एकदा सुरुवात. ऋषी परत एकदा राईट टर्म ओव्हर द विकेटने सज्ज होतोय. समीर साठी हा चेंडू वेगवान, परत एकदा अपील, परत एकदा अपील. यावेळेस मात्र पंचाने नकार दिला, नॉट आउटचा इशारा. चेंडू मात्र निर्धाव. रमणबाग युवा मंच हा संघ देखील एक ताकदवान संघ आहे, कारण पहिल्या मॅच मध्ये देखील त्यांनी एकतर्फी विजय मिळवला होता आणि आज देखील तो विजय मिळवण्याची प्रयत्न नक्की करतील. एक फुल पॅक संघ, एक तगड वाद पथक रमणबाग हे आपण पाहतोय आणि अगदी हार मानणार नाहीत. इथे पहिली विकेट जरी 0 धावांवरती गमावली गेली असेल तरी देखील ते हार मात्र मानणार नाहीत. त्यांना माहिती आहे इथून पुढे खेळायचं कसं आहे, लढायचं कसं आहे आणि जिंकायचं कसं आहे. गजर प्रतिष्ठान हा संघ जर आपण पाहिला, याच्या अगोदर जे वाद्यपथकाची स्पर्धा झाली त्यामध्ये 3 मॅच खेळले, 3 मॅच मध्ये विजय झाले, पण त्याचं नशीब एवढं खराब की तिथे रन रेट मुळे ते त्या स्पर्धेच्या बाहेर आले. आज मात्र रन रेट राखण्याचा देखील ते प्रयत्न करतील, कारण त्यांना माहिती इथे रन रेट राखणं गरजेचं आहे आणि रन रेट बरोबर पुढे जाणं देखील गरजेचं आहे. हलक्याशा प्रयत्नामुळे स्पर्धेच्या बाहेर नक्की आपण जाऊ शकतो ही चाहूल त्यांना माहिती आहे, हे लक्ष त्यांना माहिती आहे. त्यामुळे आता यावेळेस कोणत्या प्रकारची चूक होणार नाही याची काळजी घेतली जाईल. ऋषी बिबे परत एकदा हा चेंडू सुरेख होता, आणखी एक विकेट, पंचांचा इशारा, फलंदाज बाद. पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अतुल रोंगे सर, स्कोअर लेग मध्ये तर मेन पंचाच्या भूमिकेमध्ये जितू लोंढे सरांना आपण पाहतोय. अगदी या कामाचा एक तगडा अनुभव हा मात्र आपण पंचांचा पाहतोय. त्याचबरोबर स्वप्नील सर हे देखील सुंदर पंचाची भूमिका मात्र पार पाडली. त्याचबरोबर आमचे तिसरे पंच गाडीकर सर, या स्पर्धेतील सर्वात अनुभवी पंच नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. अगदी हे 4ही पंच अनुभवी आहेत. गाडीलकर सर जर पाहिले तर या स्पर्धेसाठी अहमदनगर इतका दूरवरचा प्रवास करत या शिवमोगा क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये या ठिकाणी सामील झालेत. त्यांचा अनुभव मात्र या स्पर्धेसाठी फार महत्त्वाचा होता. फार दूरवरचा प्रवास गाडीलकर सरांनी केला, त्याबद्दल गाडीलकर सरांचं देखील सहर्ष स्वागत. जितू लोंढे सर हे देखील फार दूरवर येतात. अतुल रोंगे सर पाहिले तर या मैदानाचे स्थानिक खेळाडू आहेत. स्वप्नील देखील इथे अनेक वेळा खेळताना आपण पाहिलंय. पंचाचं काम पाहिले, सुंदर काम या पंच पॅनलचं आपण पाहतोय. जाऊया मैदानामध्ये. ऋषी बिबेने घेतलेला 2 अफलातून विकेट आपण आतापर्यंत पाहिल्या. हो, यावेळेस मात्र हा चेंडू पॉइंट मध्ये खेळाय, रन घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक झपकन चेंडूवरती आला होता, तोपर्यंत घेतली जाईल ती एक सिंगल धाव. सिंगल धावेन धावफलक मात्र पुढे सरकेल. 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गजर प्रतिष्ठानने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि काही प्रमाणामध्ये ऋषी बिबेने तो निर्णय मात्र सफल ठरवलाय. पण इथे रमणबाग संघाची एका दुसरी मोठी पार्टनरशिप या निर्णयावरती पाणी फिरू शकते. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू, उसळता चेंडू, अपील अपील अपील. फलंदाज मात्र नॉट आउटचा इशारा, पंचाचा मात्र नॉट आउटचा इशारा आला. ऋषी बिबेचा भेदक मारा आपण पाहतोय. जवळपास 6.6 फूटची हाईट, त्यानंतर आणखी 2 फूट हाईट चेंडू वरती जातोय. जवळपास 7-7.5 फुटावरनं चेंडू गोलंदाजावरती येतात. असं वाटतंय गजर प्रतिष्ठानने तोफखाना उभा केलाय, त्या तोफखान्यातून तोफेचे गोळे बरसवले जात आहेत. 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू, फटका फसला, चेंडू हवेत, टिपला झेल,
बॅटर प्रज्योत शिरोडकरचा संपला खेळ. फलंदाज बाद. ज्या संघाने अगदी मागच्या मॅच मध्ये एकतर्फी विजय मिळवला होता त्या रमणबाग संघाच्या खेळाला मात्र खिंडार पाडले ऋषी बिबेने. पहिले ओव्हर मध्ये 3 फलंदाज बाद झालेत आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये येतात. मँडी मयुरेश चाष्कर आता नवीन बॅटर मैदानामध्ये. अगदी पाहिलं तर टॉप ऑर्डर इथे डिस्ट्रॉय केलं गेलं. टॉप ऑर्डरचं फर्निचर मात्र तोडलं गेलं, फोडलं गेलं. पहिल्या फलंदाजांना मात्र डगआउटला आराम करण्यासाठी पाठवून दिले ऋषी बिबेने. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम गजर प्रतिष्ठान त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. ऋषी बिबे हा पाहिला तर बिबेवाडीचा एक नावाजलेला खेळाडू, एक स्फोटक खेळाडू. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग सर्वांमध्ये चमकदार कामगिरी आपण ऋषी बिबेची आपण पाहिले. आज या संघामध्ये ऑलराऊंडरची भूमिका पार पडत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट त्यांनी मिळवली. नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्कर असेल. विवेक लोहकरे गोलंदाजी मार्कर आता आपण पाहतोय. आता पहिल्या ओव्हरमध्ये जी कमाल केली ऋषीने या ओव्हरमध्ये देखील राखावी लागेल. पण आता जबाबदारी असेल ती विराज राऊत, मयुरेश चास्कर या जोडीवरती फार मोठी जबाबदारी असेल, कारण इथे पार्टनरशिपची गरज आहे. 3 फलंदाज पहिल्याच ओव्हरमध्ये डगआउटला परतले. रमणबाग संघाला मात्र कमबॅक करावं लागेल आणि कमबॅक करणं मात्र त्यांना माहिती आहे, लढण्याचा त्यांना मात्र फार मोठा अनुभव आहे. अगदी सहजासहजी मॅच ते सोडणार नाहीत. अजूनही पाहिलं तर कोणता चौकार षटकार मात्र अजून खेळला गेला नाहीये आणि इथे मात्र प्रयत्न तोच केला जाईल मोठे फटके खेळण्याचा. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा परत एकदा. शॉर्ट पिच चेंडू यावेळेस मात्र फाईन लेग दरम्यान खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये लागलेली रेस, चेंडूने रेस जिंकली आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. सुंदर क्लिअरिटी अक्षर रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. कॅमेरामॅनचं एकदम सुंदर कॅमेरा वर्क. संपूर्ण कॅमेरा टीमचं मात्र कौतुक करायला. सुंदर कव्हरेज, अगदी चांगले फुटेज, 4K क्लिअरिटी मध्ये या स्पर्धेचं अगदी तंतोतंत नियोजन घर बसल्या देखील तुम्ही आनंद घेताय. हे पोहोचवण्याचं काम या सर्व टीमने मात्र केले. सहर्ष स्वागत. GTC फ्रॉम मुंबई. GTCची टीम मुंबईवरनं या स्पर्धेसाठी पुण्यामध्ये दाखल झाली. पुणेकरांची मनं मात्र GTCने आतापर्यंत जिंकलीत. एक चांगलं कव्हरेज मात्र GTC लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट सहर्ष स्वागत. यावेळेस हा चेंडू अगदी पाहिलं तर शांत डोक्याने फक्त शॉर्ट कव्हर मध्ये खेळला. एक सिंगल धाव मिळेल. या इनिंगचा अगदी पाहिला तर पहिला चौकार आपण पाहिला तो विराज राऊतच्या बॅटमधून. अगदी इथे पाहिलं तर रमणबाग संघ एक ताकदवान संघ आहे. आज ताकद दाखवायला लागेल. मागच्या मॅच मध्ये काय केलं विसरावं लागेल, कसं खेळलात ते विसरावं लागेल. या मॅच मध्ये गजर प्रतिष्ठान समोर एक चांगलं आव्हान उभं करायचं असतं. एक चांगली बॅटिंग करावी लागेल. हो यावेळेस स्लोवर चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. वाटलं होतं की लॉलीपॉप चेंडू आहे, ताटामध्ये सजवून दिलाय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजाने त्याची कला दाखवली. चेंडू मात्र निर्धाव. धावफलकावरती आपण पाहतोय धावा जमा होत आहेत. त्या 8-4 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. परत एकदा हा चेंडू शरीर भेदक मारा. रन मात्र इथे कोणती नाही. चेंडू परत एकदा डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती विवेकला चौकार दाखवला होता, सीमारेषा दाखवली होती. नंतरचे 4 चेंडू विवेकने देखील फलंदाजाला आसमान दाखवलंय, रुकून ठेवलंय, बांधून ठेवलंय, जकडून ठेवलंय. आतापर्यंत पाहिलं तर 5 चेंडू मध्ये 6 धावा विवेक लोकरे खर्च केला. अप्रतिम गोलंदाजी. विकेट आली नाहीये पण धावा त्याने कमी खर्च केला. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 8 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. पुत्रा क्रिकेट प्रीमियर लीगचा थरार मैदानामध्ये सुरू असताना दरम्यानच्या काळामध्ये हा चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये हलक्या हाताने खेळून काढला. एक सिंगल रन आणि सिंगल धावेबरोबर धावफलकावरती होती वाढ. धावफलकावरती धावा जमा होत आहेत त्या 9 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर
9 धावा. रमणबाग संघाचा खेळ अगदी पाहतोय. 3 फलंदाज बाद झालेत, पण इथून आता मात्र त्यांना मुसुंडी मारावी लागेल. हे रमणबाग संघाचं मला एक स्लोगन माहिती आहे, खूप लहानपणी मी ऐकलं होतं. खूप सुंदर स्लोगन आहे. RAMANBIUG रमणबाग. रमणबाग रमणबाग रमणबाग. इथे मात्र हा स्लोगन मनामध्ये आठवावा लागेल का. आपल्या नाव पुढे इतकं सुंदर स्लोगन आहे का. आपण आज मैदानामध्ये उतरलोय. आज स्वतःला सिद्ध करायची वेळ आहे. रमणबाग संघ मात्र स्वतःला नक्कीच सिद्ध करेल. रंगत आणेल या मॅच मध्ये एक चांगली बॅटिंग करून. कारण आता हे 2 फलंदाज मैदानामध्ये पाहिलं तर मागच्या ओव्हरमध्ये कोणती विकेट गमावली नाहीये. मयुरेश आणि विराज यांनी मात्र चांगला खेळ आतापर्यंत करून दाखवलाय. एक चांगली बॅटिंग आज मात्र मैदानामध्ये करावं लागेल. खरं तर पाहिलं तर हे या स्पर्धेचं एक सुंदर आयोजन नियोजन विजन अकॅडमी सारखं एक सुंदर मैदान या स्पर्धेसाठी अवलंबण्यात आलं. त्यावेळेस या स्पर्धेचा दर्जा नक्की काढायला किती उंचीवरती पोहोचलेली स्पर्धा आपण पाहतोय. शिवमुद्रा वाद्य पथकाचं मात्र कौतुक करावं लागेल. शिवमुद्रा क्रिकेट प्रीमियर लीगचा एक थरार त्यांनी मात्र सुरू केला. एक स्वप्न पाहिलं. वादकांसाठी संपूर्ण एक चांगली स्पर्धा शिवमुद्रा पथकाकडनं नक्कीच आपण ऑर्गनाईज झालेली पाहिली. कोणत्याही प्रकारची कमतरता इथे नाहीये. अगदी जवळपास ते 4 कॅमेऱ्यामधनं ही स्पर्धा नक्की लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. आणि दमदार आयोजन नियोजन आपण पाहतोय. अतिशय सुंदर असं मैदान सजवलं गेलं. स्टेज अगदी पाहिलं तर विजनच्या या मैदानामध्ये पहिल्यांदाच इतकं सुंदर स्टेज आणि इतकं सुंदर आयोजन नियोजन आज नक्की पाहायला मिळतंय. प्रेक्षकांसाठी गॅलरी, सर्व काही नाश्ता खाण्यापिण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, कुठल्याही प्रकारचं कमतरता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार नाही. LED स्क्रीनवरती तुम्ही नक्कीच पाहू शकता. या स्पर्धेची आकर्षक ट्रॉफी तुम्हाला आता लाईव्ह मध्ये पाहायला मिळेल. LED स्क्रीनवरती देखील आपण तुम्ही पाहताय. अगदी डे नाईट स्वरूपामध्ये ही स्पर्धा खेळली जाते. अगदी एखादी स्पर्धा तुम्ही डेला खेळलात तर ती तुम्हाला पाहायला सोपं जातं, पण नाईट स्पर्धा ज्यावेळेस असते ना त्यावेळेस आयोजकांना मात्र फार कष्ट घ्यावे लागतात. रात्रीचा दिवस मात्र करावा लागतो. आणि अगदी काय काय या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये फिजिओ देखील पाहायला मिळतात. एखाद्या खेळाडू काय दुखापत झाली, काय त्रास नक्की त्याला उन्हाचा झाला तर लगेच फिजिओ टीम आतमध्ये जाते. इथे मात्र बॅटरसाठी मात्र फिजिओ टीम आतमध्ये गेली आहे. नक्कीच पाहिलं जाईल की काय नक्कीच होतंय. आणि फलंदाज मात्र सुखरूप आणि परत एकदा खेळण्यासाठी सज्ज होतोय विराज. विराजला मात्र एक मोठी बॅटिंग करायला लागेल. 2 ओव्हरचा खेळ संपला. फक्त 9 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. पॉवर 38च्या सर्कलचं ओव्हरचा फायदा मात्र घेणं गरजेचं असेल. सामन्याला सुरुवात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सिद्धार्थ. सिद्धार्थ माचुत्रे नवीन गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू मात्र सिद्धार्थचा वेगवान वेगवान. पहिला चेंडू मात्र सिद्धार्थचा वेगवान होता. ही फुल पॅक टीम नक्कीच पाहायला मिळते. सिद्धार्थची अगदी गोलंदाजी आपण पाहतो. ऋषी बिपे सारखा तगडा खेळाडू. अगदी संघाचा कॅप्टन देखील एक चांगली बॅटिंग करतात. आणि एक चांगली टीम इथे मात्र आज आपल्याला गजर प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाहायला मिळते. फुल टॉस चेंडू कव्हर मध्ये खेळला. तिथे चांगल्या क्षेत्ररक्षक रनआउटची संधी, पण थ्रो थोडासा हुशारीने आला. खरं तर पाहिलं तर हा थ्रो एक्सप्रेसने यायला पाहिजे होता. हा थ्रो आला लोकलने. तोपर्यंत एक सिंगल धाव पूर्ण होते. धाव फलकावरती धावा जमा होत आहेत. त्या 10 धावा 10 रन. मयुरेश चासकर यावेळेस मात्र चेंडू हवेत खेळला. क्षेत्ररक्षक तिथे फार दूर होता. ऋषी मात्र पाहिलं ऋषीने की झेल थोडासा लांब आहे, चेंडूला थांबवणं गरजेचं होतं. एक सिंगल धाव इथे मात्र पूर्ण होते. आता मात्र बॅटरला गिअर देखील चेंज करावं लागेल. 8 ओव्हरची मॅच, मोठे फटके देखील खेळणं गरजेचं आहे. पण इथे पार्टनरशिप देखील बनवणं गरजेचं आहे, कारण 3 विकेट गमावल्या गेल्या. संयमासोबत आक्रमण देखील गरजेचं असेल. हो 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 हो. चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं चेंडूने. चेंडू निर्धाव. डॉट बॉल. 11 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 11 रन.
एक कॉन्फिडन्स घेऊन मैदानामध्ये उतरावं लागेल बॅटरला. परत एकदा कही पे निगाहे कही पे निशाणा. चेंडू मात्र परत एकदा डॉट बॉल. सिद्धार्थ मानचंद्रेचं मात्र एक जबरदस्त षटक आपण पाहतोय. फक्त 2 धावा आतापर्यंत सिद्धार्थने खर्च केल्या. अगदी फलंदाजांना मात्र त्याने प्रश्नांच्या कोड्यामध्ये टाकले. आता फटका खेळू कोणता, कारण सिद्धार्थच्या प्रत्येक चेंडूवरती एक वेगळं व्हेरिएशन, एक वेगळा प्रश्न इथे मात्र ते मागच्या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही तोपर्यंत पुढचा नवीन प्रश्न समोर उभा राहतोय. यावेळेस बॅटच्या मधोमध चेंडू घेतलाय. मैदानात उठल्या अग्नीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर फेकला तोफेचा गोळा. षटकार 6 धावा. यावेळेस आलेला षटकार आता मात्र एक वेगळी ऊर्जा इथे रमणबागच्या संघामध्ये पाहायला मिळेल. शेवटच्या चेंडूवरती आले षटकार. अगदी पाहिलं तर चेंडू अगदी समोर टाकला, सजवून दिला होता, त्यावरती मात्र एक अप्रतिम फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावांनी धावफलक पुढे सरकेल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा, 17 रन ऑन स्कोरबोर्ड. सतरा धावा या धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 3 ओव्हरचा खेळ इथे पूर्ण झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 फलंदाज बाद 17. विराटच्या बॅटमधनं आलेला खणखणीत षटकार आपण पाहिला. मयुरेशने मात्र त्या षटकाराचं कौतुक केलं, पण आता कौतुकासोबत मयुरेशला देखील जबाबदारी उचलावी लागेल. एक चांगला स्कोरबोर्ड इथे बनवला गेलाय. नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय. अनिल ककेरी नवीन गोलंदाज. राईट ओव्हर द विकेटचा मारा करताना आपल्याला पाहायला मिळेल. अनिलचा पहिला चेंडू समोर असेल मयुरेश. मयुरेशने मात्र सेन्सिबल क्रिकेट. अगदी पाहिलं तर विराटला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचं काम. एकाने संयम पाळावा लागेल, दुसऱ्याने आक्रमण करावं लागेल. हा खेळ मैदानामध्ये आता हा कॅल्क्युलेशन नुसार संघ मॅच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न मात्र करेल. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3.1 चेंडूचा खेळ इथे मात्र आतापर्यंत पूर्ण झाला. अनिल परत एकदा गोलंदाजी मार्कवर. अनिलचा हा चेंडू फटका फसला. क्षेत्ररक्षक, विकेट किपर, गोलंदाजाने टिपला झेल आणि ते विराटचा संपलाय खेळ. फलंदाज बाद. चला ड्रिंक्स ब्रेक. बॅटिंग टीम पाणी घेऊन जाऊ शकता, फिल्डिंग टीम पाणी घेऊन जाऊ शकता आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक. ओव्हर झाल्यानंतर ओके. यावरची अजूनही 4 चेंडू मात्र शिल्लक. 4 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक हा मात्र घेतला जाईल. नवीन बॅटर अथर्व. नवीन बॅटर अथर्व हिरवे म्हणजे सर्वांचा लाडका गुरु मैदानामध्ये आलाय. 18 धावांवरती 4था फलंदाज इथे गारद केला गेला. 4थी विकेट इथे मिळवली गेली. 4थ्या फलंदाजाला मात्र डगआउटला पाठवलं गेलंय. चार फलंदाज बाद 18. ही परिस्थिती आता रमणबाग संघाची आपल्याला पाहायला मिळते. चिंताजनक परिस्थिती, पण आता या परिस्थितीमधून पुढे सावरावं लागेल, खेळावं लागेल. विराजने प्रयत्न मात्र केला होता, पण तो देखील जास्त वेळ तिथे ठाम मांडून राहू शकला नाही, टिकू शकला नाही. विकेट मात्र त्याला गमवावी लागली. अजित सरांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत. अठरा धावा फलकावरती आपण पाहतोय. हा चेंडू अगदी पाहिलं तर शांत डोक्याने दिशा दाखवली. ऋषी बिबे तिथे चूक करणार नाही.
एक सिंगल धाव आपण पाहतोय. अगदी पहिलं षटक ऋषी बिबेने हाताळलं होतं, त्याने 3 विकेट घेतल्या. त्यानंतर त्याचं षटक अजून पाहायला मिळालं नाही. म्हणजे एक वेगळी स्ट्रॅटर्जी इथे कॅप्टनची आपण पाहतोय. एक वेगळा विचार करून नक्की त्याची एक ओव्हर मात्र थांबवली गेली. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न, बॅटची कड, क्षेत्ररक्षक तिथे तयार, एक सिंगल रन. दरम्यान रिजन मध्ये चेंडू मात्र थांबवलाय. यावेळेस हा चेंडू अगदी पाहिला तर सिंगल धाव. सिंगल धावांनी सामना मात्र पुढे नेला जातोय. चौथं षटक प्रगतीपथावर असताना या चेंडू नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल याची नोंद घ्या. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू मात्र शिल्लक 21 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. अनिल परत एकदा गोलंदाजी मार्क राईट मोर द विकेटने. यावेळेस बॅटची कट, विकेट किपरला बीट केलं, क्षेत्ररक्षक तिथे मात्र चूक होती. चेंडूने दिशा बदलली आहे, चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. त्याचबरोबर आता ड्रिंक्स ब्रेक आणि 5वं षटक जेव्हा सुरू होईल मॅजिक ओव्हर तुमच्या समोर येईल. चार ओव्हरचा खेळ इथे पूर्ण झाला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावा, 4 फलंदाज बाद 25. आणि 5वं षटक जेव्हा सुरू होईल ना तेव्हा असेल मॅजिक ओव्हर. या ओव्हरमध्ये 10 पेक्षा जास्त धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. 10 पेक्षा कमी धावा बनवल्या तर ही पॅनल्टी मात्र बॅटिंग टीमला असेल. 5 धावा मात्र अपोजिट संघामध्ये बॅटिंग सुरू होताच वाढवल्या जातील. 10 पेक्षा जास्त धावा बनवल्या तर धावांमध्ये अगदी वाढ देखील होईल. 10 पेक्षा जास्त 12 धावा बनवलं तर 50%ची वाढ म्हणजे 6 धावा अजून वाढल्या जातील, 18 धावांवरती पोहोचवलं जाईल. पण 10 प्लस धावा या ओव्हरमध्ये बनवाव्या लागतील. 5वं षटक मॅजिक ओव्हरचं षटक. मॅजिक गोलंदाज करणार का मॅजिक फिगर फलंदाज मात्र ओलांडणार, ही ओव्हर मात्र फार महत्त्वाची असेल. आणि हे 5वं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येईल. यासाठी मला वाटते 5वं एक षटक राखून ठेवलं तर ऋषी बिबवेच्या हातामध्ये चेंडू सोपवला. ज्या गोलंदाजाने पहिल्याच ओव्हरमध्ये 3 फलंदाज बाद केले होते त्याच गोलंदाजाकडे ऋषी बिबवेकडे चेंडू सोपवलाय. आव्हान असेल आता दोन्ही बॅटर पुढे. मयुरेश चास्कर नॉन स्ट्राइकिंग एंडला आपण पाहतोय. स्ट्राइकिंग एंड वरती गुरु. अब गुरु को होना पडेगा शुरू, कारण 10 धावा कमीत कमी यावर मध्ये बनवाव्या लागतील. 10 प्लस धावा बनवाव्या लागतील. 10 प्लस धावा बनवता धावफलकावरती वाढ देखील होईल आणि टीमला एक बळकटी मिळेल, एक ॲडव्हान्टेज मिळेल, एक वेगळा कॉन्फिडन्स घेऊन टीम मैदानामध्ये लढू शकेल. रमन बाग मैदानामध्ये लढताना आपण पाहतोय, पण वातावरण अगदी शांत करणारी गोलंदाजी पहिले 4 षटकामध्ये पाहिली. राहिलेले 4 षटक त्यातलं 5वं षटक मॅजिक ओव्हरचं षटक. शिवमुद्रा क्रिकेट प्रीमियर लीग 2025चा थरार आपण पाहतोय. एक सुंदर आयोजन नियोजन शिवमुद्रा पथकाचं आपण पाहतोय. या पथकाने मात्र आज जे आयोजन नियोजन केलंय अगदी सर्व खेळाडूंना वादकांना मात्र मंत्रमुग्ध करून टाकणारं आयोजन आपण पाहतोय. 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4 फलंदाज बाद 25. ऋषी बिबे 5वं षटक मॅजिक ओव्हरचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर समोर असेल गुरु.
हो हो, पहिला चेंडू फक्त चेंडूला कट केलं. इथे क्रिकेट बरोबर सनी फुटबॉल खेळण्याचा आनंद देखील घेतला. चेंडूला थांबवलं, 2 धाव इथे वाचवलं देखील. 2 धाव पुन्हा तिसऱ्या धावेचा प्रयत्न ओव्हरथ्रोच्या स्वरूपात तिसरी धाव पूर्ण होते. जिथे केवळ 2 धाव होत्या तिथे तिसरी धाव देखील आली. गुरु अगदी फटका व्हायला तर हा चेंडू गुरुने बॅटने कमी आणि डोक्याने जास्त खेळला. फक्त चेंडूला दिशा दाखवली. 3 धावा खात्यामध्ये पाडून घेतल्या. 28 धाव फलकावरती आपण पाहतोय. हे षटक मात्र फार निर्णायक असेल, महत्वाचं असेल. इथे जर 9-10 पेक्षा कमी धावा आल्या तर लेने के देने ना पड जाय, म्हणून इथे या ओव्हरमध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न मात्र केला जाईल. परत एकदा हा चेंडू फाईन लेग दरम्यान खेळण्याचा प्रयत्न होता. ऋषी बिबे अप्रतिम गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी. अगदी ऋषीच्या गोलंदाजीचा वेगाचा फायदा घेण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. पण यावेळेस अगदी पाहिलं तर हा चेंडू निर्धाव टाकला गेला. डॉट बॉल. 28 रन ऑन स्कोर बोर्ड. 28 धावा फलकावरती आपण पाहतोय. यावेळेस हा चेंडू अगदी पाहिलं तर उसळता चेंडू होता. रनआउटची संधी, थ्रो केला पण इथे चुकीचा थ्रो होता. इष्ट्यांचा वेध मात्र घेता आला नाही. एक सिंगल धाव. सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल. 29. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 धावा आल्या, म्हणजे 3 चेंडू मध्ये 6+ धावा बनवावे लागतील. स्टॅकिंग एंडवरती आपण पाहतोय गुरु. यावेळेस फटका मात्र चांगला खेळलाय पण तिथे क्षेत्ररक्षक तैनात केला. झेल टिपला, फलंदाज बाद. मोठी विकेट इथे मात्र आली. गुरु ज्या फलंदाजाकडे सर्वांच्या नजरा होत्या, अपेक्षा होत्या, त्या बॅटरला मात्र चेंडू सीमा पार करता आला नाही आणि तिथे विकेट मात्र गमवावी लागली. नवीन बॅटर ऋत्विक. स्टॅकिंग एंडवरती नवीन बॅटर ऋत्विक. 2 चेंडू शिल्लक. या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 4 धावा आल्या. गोलंदाजी मार्क ऋषी बिबे. अगदी पाहिलं तर या मॅच मध्ये ऋषीची 4थी विकेट असेल. 4 फलंदाज ऋषीने आतापर्यंत बाद केले. फक्त 6 धावा खर्च केल्या आणि मला वाटतं ज्यावेळेस धावा मायनस मध्ये जातील त्या ऋषीचा मात्र या गोलंदाजीचा फायदा गजर प्रतिष्ठानला होताना आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही 2 चेंडू शिल्लक. यावेळेस मात्र फटका चांगला खेळलाय. वरच्या क्षेत्ररक्षकाला डॉस केलंय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते परत एकदा खळबळ होतीये. तिसऱ्या पंचांकडे पंचांनी निर्णय सोपवलाय. तिसरे पंच, पाहूया निर्णय काय येतोय. इथे अगदी पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि रिस्की रन होती. पाहूया काय होतंय. हॅलो, तिसरे पंच मात्र शहानिशा करतील. इथे आणखी एखादी विकेट मात्र रमणबाग संघाला परवडणाऱ्यातली नसेल, कारण अगोदरच 5 फलंदाज मात्र बाद झालेत आणि ते पंचांचा निर्णय आलाय. OUT आउट. फलंदाज मात्र बाद असा निर्णय आला. मोठा धक्का. मयुरेश चांगली बॅटिंग करत होते संघासाठी, पण इथे मयुरेश देखील माघारी परततील. नवीन बॅटर मैदानामध्ये येतील. अभिजित. नवीन बॅटर अभिजित मैदानामध्ये येत आहेत. सावरावं लागेल संघाला, रमणबाग संघाला मात्र काहीतरी धावा त्या गोलंदाजांसाठी मात्र फायटिंग स्कोर उभा करावा लागेल. या ओव्हरमध्ये अगदी पाहिलं तर 1 चेंडू मात्र शिल्लक. फक्त 4 धावा आतापर्यंत आल्या, म्हणजे 5 धावा या ओव्हरमध्ये आल्या, म्हणजे या चेंडूवरती षटकार खेळावा लागेल तर मात्र पॅनल्टी वाचू शकेल. ऋषी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आणि ते फटका मात्र खेळला. पाहूया चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक तिथे झेड टिपला
आणि ऋषी बिबेच्या खात्यात 5वी विकेट, या ओव्हरची दुसरी विकेट. 7वा फलंदाज बाद होते रमणबाग संघाचा. 30 धावांवरती 7 फलंदाज बाद. या मॅच मध्ये पाहिलं तर पहिल्या या 5 ओव्हर मध्ये सपशेल निराशा ही मात्र आतापर्यंत रमणबागच्या पदरी पडली. अगदी पहिल्या मॅच मध्ये पाहिलं तर सगळे झाले होते शेर, पण या मॅच मध्ये सध्या तरी सर्वजण ढेर. पण अजून देखील संधी आहे. 3 ओव्हरचा खेळ बाकी. 3 ओव्हर मध्ये एक चांगला स्कोरबोर्ड उभारण्याची तयारी मात्र करावी लागेल. अगदी ऋषी बिबेची मात्र जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली. 5 फलंदाज ऋषीने बाद केल्या. ज्या कामासाठी ऋषीची ओव्हर राखून ठेवली होती ना कॅप्टनने, ते काम मात्र ऋषीने करून दाखवलं. पहिल्या ओव्हर मध्ये 3 विकेट घेतल्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाजीला आला, परत 2 विकेट घेतल्या आणि आता 5 धाव मात्र मायनस देखील गेला. ऋषी बिबेचं मात्र भन्नाट षटक, भन्नाट ओव्हर आपण पाहिली. अगदी मला वाटते आता ऋषी बिबेची गोलंदाजी पाहण्यासाठी बिबेवाडीमध्ये देखील सर्वजण मोबाईलमध्ये असतील. त्या बिबेडीकरांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. जे ऑनलाईन मॅच पाहत आहेत त्या सर्वांचं शिवमुद्रा क्रिकेट प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्कर अनिल. अनिलचा पहिला चेंडू, इथे संधी होती अनिलकडे. अभिजितच्या बॅट मधनं सिंगल धाव. अगदी पाहिलं तर धोका होता, जवळपास झेल इथे टिपला गेला असता, पण इथे मात्र गोलंदाजाकडनं चेंडू मात्र निसटला आणि झेल होऊ शकला नाही. एक सिंगल धाव पूर्ण होते. स्ट्रायकिंग एंडवरती असेल यश. यश परास्ते स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय. खोलवर टप्प्यात चेंडूचा खोदून काढण्याचा प्रयत्न, एक सिंगल आली. लॉग बंद क्षेत्ररक्षक धावत येईपर्यंत एक सिंगल धाव. अगदी या मॅच मध्ये पाहिलं तर सिंगल धावा इथे खर्च होतात. मोठ्या फटक्यांची अपेक्षा असताना धावफलक मात्र शांत ठेवलाय. यावेळेस इथे मात्र हा चेंडू आपण पाहतोय एक सिंगल धावेसाठी खेळला. ते प्रत्येक चेंडूवरती रमणबाग टीम धाव घेण्याचा प्रयत्न करते. काही प्रमाणामध्ये सफल ठरत आहेत, पण आज जर तुम्हाला विजयाची दिवाळी साजरी करायची असेल तर सिंगल डबलच्या लवंगी फटाक्याने काम होणार नाही. चौकार षटकांचे स्थळी बॉम्ब वाजवायला लागेल. नाहीतर कालच आपण शिमगा साजरा केलाय, आज परत शिमगा साजरा करायला नको. त्यामुळे मोठे फटके इथे खेळणं गरजेचं असेल. 33 धावा, 7 फलंदाज बाद. फुलटॉस फटका चांगला खेळला आहे, कडक शॉट, पण तिथे तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. चौकार आडाला 2 धावा तिथे मात्र वाचवल्या टीमसाठी. 2 धावा मिळतात रमणबाग संघाला. 35 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही जवळपास पाहिलं तर 14 चेंडूचा खेळ शिल्लक आणि या 14 चेंडूमध्ये 20 ते 25 धावा जरी बनवल्या तर एक फायटिंग स्कोर समोर उभा राहील. आणि यावेळेस मात्र झेल टिपला आणि आणखी एक धक्का. 8वा फलंदाज इथे बाद. यानंतरचा सामना असेल गंधार वाद्यपथक विरुद्ध शिवसाम्राज्य वाद्यपथक. दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपली प्लेइंग 11 ते व्हेरिफिकेशन करून घ्या. गंधार विरुद्ध शिवसाम्राज्य, दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल संपर्क साधा. आणि यानंतरचा तिसरा सामना इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. त्याच्या अगोदर तुमची प्लेइंग 11 आणि खेळाडूचं व्हेरिफिकेशन करून घ्या, ही विनंती. जाऊया मैदानामध्ये. 8 फलंदाज बाद, 35. शेवटचा एक चेंडू मात्र अनिलचा अजूनही शिल्लक. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर फक्त 48 धावांवरती हा प्रोजेक्टेड स्कोर दाखवला जातोय.
यावेळेस हा चेंडू कट केला, एक सिंगल रन, सिंगल रन, सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल. 36 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 फलंदाज बाद, 36 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 12 चेंडूचा खेळ अजून शिल्लक. मॅच नंबर 2 मैदानामध्ये आपण पाहतोय रमण बाग विरुद्ध गजर प्रतिष्ठान. या दोन संघादरम्यान चांगला सामना आपण पाहतोय. आतापर्यंत पाहिलं तर गजर प्रतिष्ठानने मात्र या मॅच वरती बाजी मारली आहे. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 धाव, म्हणजे 6च्या सरासरी आतापर्यंत धाव खर्च झाल्या, पण 8 फलंदाज बाद केलेत. पहिल्या मॅच मध्ये आपण देखील पाहिलं तो ऑल आउट पूर्ण झाला होता टीमचा. इथे देखील रमण बाग त्याच परिस्थितीमध्ये आपण खेळताना पाहतोय. हा चेंडू फुल टॉस, नो बॉल, फटका चांगला खेळला आहे आणि त्याचबरोबर फील्डर के मस्तक पे दस्तक, गेंद बॉन्डेड के बाहर, 4 रन. चौकाराने मात्र धाव फलकावरती वाढ आणि रमणबाग संघामध्ये एक वेगळी ऊर्जा देखील संचारते. कारण या 12 चेंडूमध्ये चांगली बॅटिंग झाली ना तर इथे धाव फलकाला एक वेगळा आकार दिला जाऊ शकतो. प्रयत्न मात्र तोच केला जाईल, मोठी बॅटिंग करण्याचा, मोठी इनिंग खेळण्याचा प्रयत्न असेल. यावेळेस मात्र लॉंग ऑन मध्ये चेंडू खेळला आहे, सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, कारण तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, केवळ एक सिंगल धाव. 42 रन, 42 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. पुढच्या दोन्ही संघांनी तयार राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. खुलवा टप्प्यात चेंडू खोदून काढला आणि एक सिंगल रन मात्र इथे पूर्ण होईल. त्रेचाळीस धावा, 43 रन. हा चेंडू परत एकदा ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक फार दूरवरनं चेंडू पर्यंत पोहोचतोय, पण इथे 2 धाव मात्र तो वाचवू शकला नाही. 2 धावाने धावफलक पुढे सर केलं. 45. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण आला. 9 धावा या ओव्हर मध्ये आतापर्यंत खर्च होताना आपण पाहिलं. अजूनही 3 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आणि परत एकदा दिशाहीन गोलंदाजी, दिशाहीन गोलंदाजी, वाईट बॉल, अतिरिक्त धावेमध्ये वाढ. सेहेचाळीस धावा या धावफलकावरती पूर्ण होतात. 46 रन. परत एकदा फटका मात्र जमिनी समांतर खेळला. एक सिंगल धावावरती थांबावं लागेल, समाविष्ट केली जाते ती एक सिंगल धाव. 47. या ओव्हर मध्ये पाहिलं तर सचिन याने मात्र चांगली गोलंदाजी केली. 11 धावा जरी खर्च केला असेल तर स्लॉग ओव्हरच्या गोलंदाजीमध्ये अगदी चांगली गोलंदाजी म्हणता येईल. फुल टॉस, फुल टॉस, फुल टॉस, खरा फटका, झेल टिपला, फलंदाज बाद. फुल टॉस चेंडूवरती आलेली विकेट आपण पाहतोय. इथे फलंदाजाला मात्र परता लागेल. 9वा फलंदाज मात्र बाद झालाय रमणबाग संघाचा. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, अन्नाच्या कणाला, आनंदाच्या क्षणाला आणि क्रिकेटमध्ये फुल टॉस चेंडूला कधीच वाया जाऊ देऊ नका. सहसा ते फिरून फिरून परत येत नाही. इथे फुल टॉस चेंडू फायदा घेता आला नाही, विकेट गमावली. नवीन बॅटर आदित्य.
पहिला सामना आपण पाहिला होता, 49 धावा पहिल्या मॅच मध्ये पाहिल्या होत्या. या इनिंग मध्ये 47 बनवल्या गेल्या. शेवटची विकेट मात्र मैदानामध्ये शिल्लक असेल. सत्तेचाळीस 9 फलंदाज बाद 47. अजून एक चेंडू मात्र या षटकातील शिल्लक. एक सिंगल धाव आदित्यने मात्र एक चांगली धाव इथे घेतली आहे. आदित्यच्या बॅट मधून आलेली सिंगल धाव. सिंगल धाव धावफलक पुढे सरकेल. अठ्ठेचाळीस 48 रन 9 फलंदाज बाद 48. 7 ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटचं षटक या इनिंग साठी निर्णायक षटक असेल. आदित्य बॅटिंग साठी मैदानामध्ये आपण पाहतोय. 10व्या विकेट साठी आदित्य मैदानामध्ये आला. पण एक चांगली खेळी आता मात्र या 7 चेंडू मध्ये करणं गरजेचं असेल आदित्य. आणि त्याचबरोबर शुभम या जोडीला चांगला खेळ खेळावा लागेल. हा चेंडू शॉर्ट पिच होता. फटका चांगला खेळलाय पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. सनी मात्र चेंडू थांबवलाय. एकोणपन्नास आणि ते व्हाईट बॉल आणि त्याचबरोबर रमणबाग युवा मंच संघाच्या 50 धावा पूर्ण होतात. 50 अप. रमणबाग संघाच्या 50 धावा पूर्ण होतात आणि त्याचबरोबर हा चेंडू मात्र हवेत. झेल होणार का नाही. क्षेत्ररक्षक फार दूर होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. आणि त्याचबरोबर रमणबाग संघाचा ऑल आउट. 51 धावा बनवल्या गेल्या. विजयासाठी गजर प्रतिष्ठानला बनवायच्या त्या 52 धावा. अगदी आजच्या दिवसातील दुसरा ऑल आउट. मगाशी देखील एक संघ ऑल आउट झाला. आता देखील दुसरा संघ लगेच ऑल आउट झाला. पहिल्या इनिंग मध्ये आज अगदी पाहिलं तर 2 संघ ऑल आउट झालेत. जवळपास 5 चेंडू मगाशी देखील बाकी होते. आता 4 चेंडू बाकी असताना संघाचा ऑल आउट. 51 बनवल्या गेल्या. 52 धावांचं टार्गेट. त्यातल्या 5 धावा अगदी पाहिलं तर पॅनल्टीच्या बॅटिंग करत असताना गजर प्रतिष्ठान संघामध्ये ऍड होतील आणि तिथून सामन्यात सुरुवात होईल. पहिल्या इनिंगचा खेळ अगदी सुंदररित्या पूर्ण झाला. दुसऱ्या इनिंग साठी मी थांबेल, तुम्ही थांबू नका. पाहत राहा सुमुद्रा क्रिकेट प्रीमियर लीग 2025. पुढचा आवाज पुणे तिथे काय उणे. शैलेश निवगुणे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या बरोबर जोडले जातील. पुढील मॅचचा टॉस रोहितजी खिलारे यांच्या शुभाशय आपण पुढील मॅचचा टॉस इथे संपन्न करतोय. चला दोन्ही एका लाईनीत एका ओळीत मैदानात जायचं. एका लाईनीत एका ओळीत. हा पहिले कॅप्टन आणि त्यानंतर बाकी खेळाडू. यस धन्यवाद रमणबाग. जेवढ्या धावा झाल्या तेवढ्या डिफेंड करण्यासाठी देखील पुष्कळ आहेत. कारण मॅच ही
होणारच. दोन्ही कॅप्टन इथे आपल्या बरोबर जोडले जात आहेत. मान्यवर देखील उपस्थित आहेत आणि पुढील मॅचचा टॉस आपण मुख्य स्क्रीन वरती देखील पाहू शकता. आणि इथे टॉस कोणी शिवसाम्राज्य संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला. येस, ही मॅच संपल्यानंतर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा या गोष्टीकडे देखील आपल्याला आम्ही घेऊन जाऊ. चला, आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये इथे सज्ज होतील. पहिल्या डावामध्ये केलेली फलंदाजी आणि जवळपास त्या पहिल्या डावामध्ये किती झाले, 51 धावा झाल्यात आणि 52 धावींची गरज आहे. मुख्य स्क्रीन वरती आपण व्यासपीठ पाहतोय आणि व्यासपीठावरती काही मान्यवर देखील आहेत. आमचे आयोजन कमिटी देखील आहे. दुपारचं सत्र आहे त्यामुळे थोडेसे रिलॅक्स आहेत, थोडा आराम आहे. आपण पुणेकर म्हटल्यानंतर दुपारचा वेळ हा झोपण्यासाठी व्यस्त असतो. पुणे म्हटल्यानंतर 1 ते 4 हा आरामाचा विषय, मग त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डिस्टर्ब चालत नाही. 1 ते 4 त्यानंतर पुन्हा एकदा पुन्हा जाग होतं आणि त्यानंतर कधी झोपतं याकडे देखील आम्ही तुम्हाला थोड्या वेळानंतर घेऊन जाऊ. आज अध्यक्षांनी मला वाटतं शेवटची सेकंड रो पकडली आहे, कारण पहिली पुढच्या रो मध्ये फार गर्दी झाली आहे त्यामुळे अध्यक्ष दुसऱ्या रो वरती आले. नशीब तिसरी रो नाही, ना तर अगदी रिलॅक्स झाले असते. ते आज मागून पुढे आहेत ते. चला, आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय. दोन्ही ऑफिशियल पंच देखील मैदानामध्ये जोडले जातील. आघाडीचे दोन्ही बॅटर आलेले आहेत. हा अध्यक्ष नेहमी पुढेच बरे, जबाबदारी स्वीकारायला त्यांची गरज असते. हा, आता ते व्यासपीठ शोभल्यासारखं वाटतंय नाही का, आणि ट्रॉफीच्या शेजारीच बसलेले बरे, गंभीर पाठिंबा आहे ना त्यांचा. त्यामुळे आपण दुसऱ्या डावाला लगेच सुरुवात करतोय. मुख्य स्क्रीनवरती आपण जी ट्रॉफी आहे, ज्या ट्रॉफीसाठीच ही युद्ध आहे 16 संघांमधलं, ती ट्रॉफी आपण मुख्य स्क्रीनवरती पाहतोय. यस डीजे, थोडासा हॅलो 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 हॅलो. चला, आपण दुसऱ्या डावाला लगेच सुरुवात करतोय. प्रज्योत इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत, तर स्ट्राईकला असेल ते अमित आणि नॉन स्ट्राईकला असेल ते शुभम. अमित आणि शुभम. अमित असा बॅटर आहे की ज्याने मागच्या स्पर्धेमध्ये वैयक्तिक 100 धावा पूर्ण केलेल्या आहेत. हा असा विस्फोटक बॅटर आहे. छोटा पॅकेज और बडा धमाका. उंचीने लहान पण फटके आउट ऑफ दी पार्क खेळण्याची ताकद आहे. जे उंचीवरती जायचं नाही तेवढी ताकद आहे. अनिल, पहिला चेंडू प्रज्योत यांचा. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलाय, चॉप केलाय. पॉइंटच्या दिशेने काहीच मिसफील्ड झालं, परंतु बॅकअप इथे फार महत्वाचा होता आणि बॅकअप केलाय, त्याचमुळे इथे एकच धाव आणि या धावसंख्येने धावसंख्येचा शुभारंभ केला जातोय. प्रज्योत देखील एक चांगला खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे, जो रमणबाग संघाकडून प्रामुख्याने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही फॉर्मॅटमध्ये, म्हणजे त्यामध्ये अष्टपैलू खेळाडूंचा फार मोठा भरणा देखील. या 52 धावा रमणबाग संघ देखील सहजासहजी बनवून देणार नाही, त्यासाठी तुम्हाला देखील चांगला प्रयत्न करावा लागेल. बघूया इथे हा प्रयत्न कशा प्रकारे केला जाईल. धावसंख्या आपण पाहतोय 1 पहिल्या चेंडूवरती प्राप्त केली जाते. हा चेंडू काहीसा भरकटला डाव्या इष्टीच्या बाहेर. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 2. 52 धावांचा पाठलाग आहे. सुरुवातीच्या चेंडूमध्ये आलेल्या 2 धावा, त्यामध्ये 1 धाव बॅटने आली तर दुसरी अवंतर आहे एक्स्ट्राच. इथे आता अँगल चेंज होतोय. जे राईट आर्म ओव्हर दी विकेटनी गोलंदाजी होती राईट आर्म राऊंड विकेट. इथे फुल टॉस, सरळ बॅटचा वापर, परंतु मिड ऑफ
तिथे तैनात आणि पहिलाच बॅटर इथे झेलबाद होऊन तंबूच्या आश्रयाला. दोन्ही टीम्स समान ताकदीच्या आहेत, त्यामुळे या दोन्ही टीम मध्ये मजा येणार आहे. शिट्टी मारायला अलाउड आहे ना, तसं काही नाही, फक्त माईक मध्ये मारू नका. आणि ते बरोबर माईकच्या बाजूला आहेत. मग शिट्टी जर वाजवली तर इथे भोंगा वाजल्याचा आवाज येईल. अच्छा असं आहे का? मग शिट्टी नका वाजवू. बॅन होण्यापेक्षा शिट्टी न वाजवलेले बरे. चला पहिल्या विकेटचं इथे पतन होत आहे. एक विस्फोटक बॅटर इथे बाद होतोय. मग ऍक्शन रिप्ले सरळ बॅटचा तर वापर केला, प्रॉपर टायमिंग इथे जुळून आलं नाही, तेवढी ताकद तेवढा चेंडूला फोर्स करता आलं नाही आणि त्याचमुळे मिडऑफच्या खेळाडूने तिथे सहजरित्या त्या ठिकाणी झेल टिपला आणि पहिल्या विकेटचं पतन 2 या धावसंख्येवरती पहिला बॅटर डगआउटच्या दिशेने इथे मार्गस्थ होत आहेत. नवीन बॅटर इथे सिद्धांत. गजर प्रतिष्ठान या संघाला बसलेला पहिलाच मोठा धक्का. सिद्धार्थ कशा प्रकारे इथे धावसंख्येला आकार देतील. वाह, इथे पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, तोच खेळाडू आणि टिपलेला सुरेख असा झेल. बॅक टू बॅक 2 बॅटर बाद. सिद्धार्थ देखील इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. गजर संघाची पडझड. बॅक टू बॅक दोन्ही बॅटर त्याच खेळाडूकडे झेल सोपवून डगआउटच्या दिशेने आलेत. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने उंची जास्त घेतली, लांबी इथे घेता आली नाही. 2 वरती 2 बॅटर बाद आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती, पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती अवांतर, तिसरा आणि चौथा चेंडू विकेट प्राप्त करणार आहे प्रज्योत यांनी जे कमबॅक करून दिलंय. म्हणजे या 52 धावा, आता या 2 विकेट गेल्यामुळे कुठेतरी धावसंख्येमध्ये इथे 20 धावा आल्यासारखी कुठेतरी वाटतंय की पहिल्या डावामध्ये 52 झाल्यात, परंतु या 2 सुरुवातीच्या षटकांमध्ये गेलेल्या विकेट हे टार्गेट 20 धाव्याने वाढल्यासारखं दिसायला लागलंय. परंतु या स्पर्धेचा नियम आहे 5वं षटक हे मॅजिक ओव्हर आहे. तिथे जर का 20-25 धावा आल्या तर मात्र तिथे काहीशी खळबळ होऊ शकते. पुढचा चेंडू, वा, सॉलिड अँड डिफेन्स. विवेक इथे गोलंदाजी बॅटिंग साठी आलेत आणि पहिला चेंडू सॉलिड इन डिफेन्स, तो सन्मान दिलाय. चांगल्या चेंडूला नेहमी सन्मानच द्यायचा. खराब चेंडूवरती तुम्हाला प्रहार करता यायला पाहिजे. प्रज्योत यांनी केलेलं सुरेख असं कमबॅक. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत, 1 धाव खर्च केली, 2 धावा खर्च केल्यात. हा चेंडू लेगलान्स, चांगला बॉडमॅनचा वापर, चांगलं क्षेत्ररक्षण. वा, क्षेत्ररक्षकाचं कौतुक आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग वरती इथे चेंडू अडवला जातो आणि त्या दरम्यान प्राप्त केली जाते ती सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 3 धावा आतापर्यंत झाल्यात. ही जी धावसंख्या आहे ही वाढवण्याचं काम इथे केलं जात आहे. आणि कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथे करता येत आहे. हा चेंडू देखील ऑन साइडला, गॅप मोठी आहे, परंतु क्षेत्ररक्षक वेगात येऊन चेंडू अडवतील. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 4. 4 धावा आतापर्यंत झाल्यात. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या डावामध्ये ज्या मॅजिक ओव्हर मध्ये तुम्ही ज्या 10 धावा बनवल्या नाहीत, त्यामुळे दुसऱ्या डावामध्ये बोनस स्वरूपात 5 धावा या गजर संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. म्हणून पहिल्या षटकामध्ये बॅटने आलेल्या ज्या 4 धावा आहेत त्यामध्ये प्लस बोनस 5 अशा 9 धावा झाल्यात. परंतु ती संधी तुमच्याकडे देखील आहे की ज्यावेळेस तुम्ही मॅजिक ओव्हर मध्ये 9 धावांपर्यंत रोखाल 10 धावांच्या आतमध्ये, त्यावेळेस तो 5 धावांचा बोनस परत एकदा तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने हे समीकरण जुळून येत आहे. गोलंदाजी मार्क वरती प्रसाद.
प्रज्योत आणि प्रसाद ही जोडी प्रामुख्याने बॅटिंगसाठी आणि बॉलिंगसाठी आघाडीचं काम करते. तर प्रसाद बॅटिंग मध्ये काहीशे अयशस्वी ठरले, प्रज्योत देखील, परंतु प्रज्योत यांनी गोलंदाजी अप्रतिम केली, फक्त 4 धावा खर्च केल्यात. बघूया आता प्रसाद कशा प्रकारे इथे गोलंदाजी करतात. ज्याप्रमाणे आपण चर्चा करतो ना की बॅटिंगची पार्टनरशिप, तशी बॉलिंगसाठी देखील पार्टनरशिप होणं गरजेचं असतं. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा, वा टो क्रशिंग यॉर्कर, सन्मान दिलाय आणि पहिल्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नाहीये, निर्धाव, डॉट. पहिला चेंडू अप्रतिमरित्या हाताळलाय. 9 धावा आतापर्यंत झाल्यात. 7 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत आणि 9 धावा. 52 धावेंचा पाठलाग आहे. हे दुसरं षटक आहे. इथे देखील काहीच पुढे सरसावत येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू डॉट, अप्रतिम, कडवी झुंज आहे. दोन्ही संघ एका बाजूने रमणबाग तर दुसऱ्या बाजूने गजर, आणि दोन्ही संघांची ताकद स्पष्टपणे दिसून येते. हे दावेदार म्हणून प्रामुख्याने पाहिले जातात या दोन्ही संघांकडे. चेंडू लोअर फुल टॉस कव्हरच्या दिशेने, वाह, क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉल, चेंडू पायाने उडवलाय, क्या बात आहे प्रज्योत. हे फुटबॉल पद्धतीने चेंडू अडवलाय. धावसंख्येत 1 ने वाढ. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या आपण पाहतो इथे 10 वरती स्थिरावली आहे. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 10 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे दुसरं सुरू आहे. 10 धावा आतापर्यंत पूर्ण केल्यात. 52 धावेंचा पाठलाग आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा काहीसा बदल. विवेक आणि विवेकच्या साथीने अनिल ही जोडी मैदानामध्ये. अनिल आघाडीचा बॅटर आहे आणि विवेक हा चौथ्या क्रमांकावरती इथे बॅटिंगसाठी आलेले आहेत. वाह, पुन्हा एकदा काय गोलंदाजी आहे. हे व्हेरिएशन आहे प्रसादकडे. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला चेंडू मार्गस्थ केला जातोय, हे व्हेरिएशन आहे. ती गोलंदाजी स्पष्टपणे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील मुख्य स्क्रीन वरती पाहिलं. दी मिडल स्टंप वरतून चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर इथे मार्गस्थ केला जातो, हे व्हेरिएशन. पुढचा चेंडू इथे देखील बॅकफुटला जाऊन शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू खेळला आणि जेमतेम 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केलाय. थोडीशी रिस्क आहे परंतु 2 धावा. चपळाई इथे आहे. जिथे 1 जेमतेम मिळाली, इथे बॅकअप काहीसा खराब झाल्या कारणाने 2 धावेंमध्ये त्या चेंडूला परावर्तित करण्यात येत आहे. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या होती ती 12. 2 गड्यांच्या मोबदल्यात 12 धावा. अजूनही 36 चेंडू आणि 36 चेंडूंमध्ये 40 करायच्यात. त्यामधले 6 चेंडू हे मॅजिक आहेत. एकतर आबाद नाही तर बरबाद असे ते 6 चेंडू आहेत. तुम्हाला एकतर 10 बनवायच्यात अथवा तुम्हाला 10 मध्ये रोखायचंय. दोन्ही संघांना समान संधी आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती प्रज्योत. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी 3रं षटक. प्रमुख गोलंदाज जो विकेट टेकर आहे. इथे गरज आहे विकेट घेण्याची, इथे गरज आहे धावा रोखण्याची. तर बॅटरला देखील इथून पुढे धावा बनवण्याची गरज आहे, कारण 36 चेंडूंमध्ये 40 धावा काहीशा सोप्या वाटतात, परंतु त्या बनवताना किती कष्ट पडतील हे तुम्हाला या गोलंदाजांच्या गोलंदाजीमध्ये तरी पहिल्यांदा सुरुवातीला कळून आलं असेल की काय गोलंदाजी इथे तिखट मारा केला जातोय. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर उजव्या इष्टीच्या बाहेर. ही गोलंदाजी आहे ना फार तिखट आहे. म्हणजे ज्याप्रमाणे कोल्हापूरची लाल लवंगी मिरची जितकी तिखट नाही ना, तितका तिखट मारा या दोन्ही गोलंदाजांचा आहे. फार तिखट. बघूया त्याचं उत्तर कशा प्रकारे केलं जाईल, दिलं जाईल. इथे बॅट चेंज.
आणि विकेटचं पतन. इथे मोठा मासा गळाला लागलाय. का प्रज्योतला दुसरं षटक देण्यात आलं याचं उत्तर देण्यात येतंय. मयुरेश चास्कर इथे अप्रतिम असा झेल टिपतायत आणि फार मोठी पडझड गजर संघाची. अनिल देखील इथे बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये सचिन. बघा धावाही बनवायच्यात, विकेट वरती थांबायचंय. इथे पार्टनरशिप होणं फार गरजेचं आहे. ती कशा पद्धतीने केले जाईल. आता गोलंदाजांनी तर इथे पार्टनरशिप केलेली आहे. इथे बॅटरला एक चांगली पार्टनरशिप म्हणजे तुम्हाला सिंगल डबल धावेने हा धावता आलेख धावसंख्येला आकार देण्याचं काम तुम्हाला देखील करावं लागेल. गजर संघाला सध्या रमणबाग संघाने तर सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण केली आहे. ती मजबूत पकड तुम्हाला सैल करावी लागेल. सैल करण्यासाठी तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. विकेटवरती थांबावं लागेल. बोलून चालणार नाही. आपण दोन्ही स्क्रीनवरती दोन्ही अँगलने पाहू शकता कशा पद्धतीने इथे बॅटर बाद झाले. पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शन कडे आपण वळतोय. वा हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे. एक धाव पॉइंटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 13. 3-13 कोणाची होणार. एका बाजूने रमणबाग तर दुसऱ्या बाजूने गजर. 3-13 ही धावसंख्या आहे. तिसरं षटक सुरू आहे. 3 बॅटर बाद आहेत आणि तिन्हीच्या तिन्ही प्रज्योत याने इथे ते तिन्ही बॅटर बाद केलेत. तो एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे आणि तो कामी येतोय. इथे देखील काहीस बदलालित्य केलंय. त्या दरम्यान सिंगल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. एका बाजूने विवेकने ओळखलंय की गोलंदाजी कशी होतीये, आपल्याला कशा पद्धतीने खेळायचंय. फक्त चांगली साथ. इथे 52 धावा करायच्या आहेत. लो स्कोरिंग मॅच ह्या नेहमीच चांगल्या होतात आणि त्यामागचं कारणच हे आहे की बॅटरचं माइंडसेट तिथे सिंगल डबल कडे असतं आणि गोलंदाज त्यांना अजून बॅकफुटला ढकलण्याचं काम करतात. इथे देखील वा चांगला फटका. इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रसाद डीप मधून आलेत. सिंगल. इथे वेळेस कळवलेला नकार आणि ही चांगली गोष्ट घडली की वेळेस नकार कळवला. कधी कधी कॉल आहे ना जो दिला जातो तो चांगल्या गोष्टीसाठी असतो. वेळेस माघारी जे धाडलं विवेक यांनी, सतसत विवेक बुद्धी वापरली. आपल्या साथीदाराला सांगितलं की पटकन मागे जा, धोका निर्माण होईल आणि ते ऐकलं म्हणून धोका टळला. एक धाव मिळते. धावसंख्या 14. हा चेंडू देखील 15 झालत्या. मला वाटतं ही एक्स्ट्राच आहे. 16 धावा आतापर्यंत गोळा झाल्यात. एकूण धावसंख्या गोळा 16. 3 बॅटर इथे बाद आहे. का चुकणारच माणूस आहे तो, चुकणारच. इथे आतापर्यंत गोलंदाजाची स्तुती केली परंतु तो देखील भरकटून गोलंदाजी करू शकतो कारण अवांतर धाव आहे. जी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होती ती कधीतरी भरकटते आणि त्याचा फायदा बॅटिंग टीमला देखील होतोय. हा चेंडू देखील वा चॉप केलाय पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण काहीसं खराब होतंय. मला वाटतं कॅप्टन तिथे आहेत. कॅप्टनच्या हातातून चूक झाली ना कोणी काही बोलणार नाही. सगळे टाळ्या वाजवतील, हरकत नाही. कारण कॅप्टन आहेत. कॅप्टनला जर बोललं तर संघाच्या बाहेर पडावं लागेल. त्यापेक्षा ठीक आहे, हरकत नाही, सुटला हरकत नाही. एखादा रन गेला आम्ही पुढे कव्हर करू तुम्हाला आणि ते चित्र दिसलं. परंतु कॅप्टन स्वतःवरती नाराज आहे म्हणजे ही खेळाडू वृत्ती आहे. जरी संघाचा संघनायक काहीशी चूक करेल आणि ती त्याने मान्य केली, मग प्रज्योत सांगतायत काय हरकत नाही, एखादा चेंडू निसटतो. तर प्रज्योतला ठाऊक आहे माझ्यावरती जो विश्वास ठेवलाय तो कॅप्टननेच ठेवलाय आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी प्रज्योतने देखील सांगितलंय की एखादा चेंडू निसटला हरकत नाही, पुढचे चेंडू तुम्हाला चांगले अडवायचे. 3 षटकांमध्ये धावसंख्या होते ती 16. 17. 3 गड्यांच्या मोबदल्यात 17. 30 चेंडूंमध्ये 35 करायचे आहेत. आता गोलंदाजी मार्कवरती काहीसा चेंज आहे. प्रसादला थोड्या वेळासाठी थांबवलंय. मला वाटतं मॅजिक ओव्हरसाठी थांबवलं असेल. परंतु गोलंदाजी मार्कवरती अजून एक वेगवान गोलंदाज आहे ऋत्विक. त्या गोलंदाजाकडे वेग आहे, अचूक टप्पा आहे, व्हेरिएशन आहे. ऋत्विक इथे गोलंदाजी मार्कवरती आहे.
बघूया या षटकामध्ये धावा येतील, रोखल्या जातील. चर्चा अजूनही दोन्ही डगआउट मध्ये आहे. पहिला चेंडू इथे वॉर्मअप डिलिव्हरी आहे. पहिला चेंडू देवाला, व्हाईट बॉल. अवंतर धावेने या षटकाची सुरुवात. धावसंख्या 18, 17चा खतरा जेमतेम अवंतर धावेने इथे टळतोय. 18 धावा झाल्यात. पुढचा चेंडू इथे मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत, प्रज्योत डाऊन द बॉल, विकेटचं पतन. चौथा बॅटर इथे डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. हे बघा, ज्या वेळेस तुम्ही मैदानात पाणी घेऊन जाल त्यावेळेस तुमचं किट असणं गरजेचं आहे. इथं देऊ शकता तुम्ही अख्ख्या राऊंड मध्ये बाउंड्री लाईनला जेवढे खेळाडू आहेत ना त्यांना पाणी पाजू शकता. या किट मध्ये आतमध्ये जाताना पूर्ण किट पाहिजे. ट्रॅक पॅन्ट, शूज, कॅप आणि तो टी शर्ट. हा, इथं एक महत्वाची सूचना आहे. बॅटर ज्यावेळेस तुम्ही धाव घ्याल ना त्यावेळेस पहिली धाव ठीक आहे, परंतु दुसरी धाव खेळपट्टीवरतून घेऊ नका. आऊट झाल्यानंतर क्षेत्ररक्षक आपण खेळपट्टीवरतून पळत जाऊ नका. तो जल्लोष आहे तो मैदाना विकेटच्या बाहेर करायचा. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत विवेक यांची जागा भरून काढण्यासाठी. पिनल वाघमारे अजून एक यशस्वी गोलंदाज आहे. 18 वरती 4 बाद आहेत. वाह, सरळ बॅटचा वापर, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. पुन्हा एकदा विकेटचं पतन. ड्रिंक टाइम आहे. चौथी ओव्हर घेऊन टाका पाण्याची. चला पाणी घेऊन टाका. आता विकेट गेलेली आहे. 3 चेंडू नंतर परत स्ट्रॅटेजिक टाइम आउट नको. हा, ड्रिंक टाइम, स्ट्रॅटेजिक टाइम आउट. दुविधामध्ये ही परिस्थिती. आता 5 बॅटर 18 मध्ये बाद आहेत. 5. आता जो नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत ना, ऋषी, जे काही करायचंय ते त्यांनाच करायचंय आता, कारण या संघाचा तो प्रमुख खेळाडू आहे. फार वेळ ते डगआउट मध्ये होते. सगळ्यांना संधी दिली. स्वतःची जागा त्यांनी दुसऱ्यांना दिली, परंतु आता इथे संघाला गरज त्यांची आहे म्हणून ते मैदानामध्ये आमंत्रित केले जात आहेत. जो बॅटर खऱ्या अर्थाने आघाडीचा आहे, ओपनिंगचा आहे, तो 7व्या क्रमांकावरती आलाय. याचा अर्थ रणनीती इथे कुठेतरी फसली आहे असं म्हणावं लागेल, कारण विकेट मैदानामध्ये थांबत नाहीये. आता ही विकेट कशा प्रकारे थांबवली जाईल, धावा कशा प्रकारे बनवल्या जातील. ऋत्विक इथे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. जवळपास बॅक टू बॅक 2 विकेट इथे प्राप्त केल्यात. दोन्ही संघांचा जर्सी जवळपास सारखा आहे. एका संघाचा काहीसा फेंट आहे, एकाचा डार्क आहे, परंतु कामगिरी दोन्ही संघांची सारखीच आहे. कुठेतरी असं वाटतंय की पहिल्या इनिंगची हायलाइट सुरू आहे. तर पहिल्या इनिंग मध्ये हीच पडझड होती आणि या इनिंग मध्ये देखील पडझड होतीये. म्हणजे धावाही येत नाहीत आणि विकेटही जात आहेत. त्यामुळे तुम्हाला विकेटवरती थांबलात तर धावा मिळणार आहे. रमणबाग हा संघ चॅम्पियन आहे आणि तो काय त्याचं त्यांनी उदाहरण इथे दिलेलं आहे. परंतु गजर हा संघ देखील तितकाच ताकदवान आहे आणि त्यांना त्या ताकदीनिशीच खेळावं लागेल, कारण प्रतिस्पर्धी जितका श्रेष्ठ आहे त्यापेक्षा तुम्हाला जास्त ताकदीने तुम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागेल. हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा आहे. इथे देखील एक धाव मिळते. बघा, मी तुम्हाला सांगितलं मगाशी, विनोद सरांनी सांगितलं, एकदा का चेंडू एखाद्या खेळाडूच्या प्रेमात पडला ना की तो पाठलाग सोडत नाही. सेम असंच आहे. पुन्हा एकदा जागा बदलली इथे कॅप्टनची, परंतु चेंडू काही हातात येत नाहीये. मगाशी 2 वेळा हातातून सुटला, आता पायातून सुटलाय. हा चेंडू बरकटला जातोय. अवंतर धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 20 धावा झाल्यात. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 20 धावा झाल्यात.
चौथी ओव्हर आहे ना, 5 गडी बाद आहेत, चौथं षटक सुरू आहे, यानंतर मॅजिक ओव्हर आहे. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत आहे, झेल होईल का विराज. इथे 2 खेळाडू जवळपास आले आणि चेंडू निसटला. दोघात तिसरा, आता सगळं काही विसरा. दोघं आले, तिसरा चेंडू आला, त्यामुळे तिथे हातात चेंडू चिटकू शकला नाही. झेल निसटलाय. जेमतेम जीवदान, 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 22, 5 गड्यांच्या मोबदल्यात. झेल दोघांनाही झाला असता, परंतु एकमेकांना फार जवळ आल्यानंतर पाहिलं आणि त्यामुळे ते झेल हातातून निसटतोय. पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर केलाय, चेंडू खोदून काढलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 23. चौथं षटक इथे अजूनही सुरू आहे. 1 चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल. जे पंच तुमच्या मागे जे कॅमेरामॅन आहेत ना, बॉल टाकताना तुमची मुवमेंट नाही झाली पाहिजे. तुम्ही मध्येच बसताय, मध्येच उभे राहताय. वाह, बॅकफुटला जाऊन लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. 1 धाव. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 24 धावा. चौथं षटक संपलंय, 24 धावा झाल्यात. हा, येऊ द्या त्यांना थोडंसं बाहेर येऊ द्या, कारण ते बरोबर समोरच थांबतायत ना. काय साईड स्क्रीनला थोडीशी हालचाल झाली ना तरी सुद्धा बॅट्समन इथे डिस्टर्ब होतो. तर बॅट्समन तुमच्यावरती ऑब्जेक्शन का घेत नाहीत, कारण तुम्ही ऑफिशियल आहात. ऑफिशियलला ऑब्जेक्शन घेऊन चालणार नाही. तर त्यांनीच आयोजन केलं आणि त्यांना सांगायचं तुम्ही हलू नका, तसं नाही होणार. बिचारे बाहेरच आले, हरकत नाही. चांगले व्हिडिओ काढलेत तुम्ही, आम्हाला बघायला मिळतील. चोवीस चेंडूंमध्ये 28 करायचे आहेत आणि पुढची मॅजिक ओव्हर आहे. जर या षटकामध्ये 10+ धावा आल्या तर 5 धाव्यांचा बोनस मिळेल. आणि प्रसाद आलाय गोलंदाजी. हीच आहे ओव्हर, हीच मॅजिक ओव्हर. जो भी करना है इसी ओव्हर में करना है. प्रसादला देखील या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल. आणि इथे बॅटरला देखील प्रसाद गोलंदाजी मार्क वरती आलेत. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 5वं षटक. स्ट्राईकला ते ऋषी. तर डगआउटला खुशी देण्याचं काम करतील का, खुश करण्याचं काम करतील का. प्रसाद जितका चांगला गोलंदाज आहे ना, तितकाच चांगला बॅटर देखील आहे. हे युद्ध रंगणार, मजा येणार आहे या मॅच, या ओव्हर मध्ये. पहिला चेंडू प्रसाद यांचा. पहिला चेंडू, वा बाई वा, दे घुमा के पलीकडच्या नेटवरती चेंडूला धाडून दिलाय. या चेंडूला आणता येणार नाही, लगेच दुसरा चेंडू पोहोचून द्या. ऋषीला एवढा वेळ का डगआउट मध्ये ठेवलं होतं ना, याचं कारण त्याने दिलंय. आणि आज ऋषीचा दिवस आहे. वर गेलाय तो मिळणार नाही, दिला चेंडू त्यांच्याकडे आहे. बॅट्समन चेक करू शकणार नाही, पंच चेक करतील. अतुल सर जे आहेत ना, ते स्वतः चांगले क्रिकेटर आहेत. त्यांना माहिती आहे कुठल्या क्षणी कुठला चेंडू द्यायचा. तुम्ही काळजी करू नका. पहिल्या चेंडूवरती 6, प्रसाद वरती आक्रमण. हा चेंडू खोलवर टप्प्याचा आहे, सन्मान आहे, हरकत नाही. हा चेंडू डॉट. मी तुम्हाला म्हटलं ना, या दोन्ही खेळाडूंकडे ती क्षमता आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला, प्रसादने ओळखलं की लेंथ चेंडूवरती इथे मोठा प्रहार होणार आहे. सर्वात प्रभावी अस्त्र इथे वापरण्यात आलं, वाईड यॉर्कर. चेंडू निर्धाव.
पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, पुन्हा एकदा डॉट, पुन्हा एकदा निर्धाव. दोन्ही डगआउट मध्ये टाळ्या वाजतायत, कारण त्यांना माहिती आहे ऋषी मैदानामध्ये टायगर अभी है आणि टायगर काही करू शकतो. चर्चा सुरू आहे, परंतु चर्चेला वेळ खर्च करू नका. ज्यादा करोगे चर्चा तो बढ़ जाएगा खर्चा. क्षेत्ररक्षणामध्ये इथे बदल केलाय, कारण काही कळलं नाही परंतु बदल केलाय, कारण चेंडू तिथपर्यंत आलाच नाही तरी खेळाडूची बदली, जे काहीतरी रणनीती आहे. बघूया पुढचा चेंडू प्रसाद यांचा. इथे पुन्हा एकदा बॅट तर वेगात फिरवले, एक धाव जेमतेम. इथे एक धाव पूर्ण केली आहे, ती कशी असेल, ती बाई स्वरूपात आहे. 4 मध्ये 7 आल्यात, फक्त 2 मध्ये 3 केल्या ना तरी 15 होतील, अन्यथा केलेल्या धावांमधून 5 धावा मायनस होतील. आता मगातपासून ऋषी यांना सचिनांनी कानमंत्र दिला होता की काय करायचंय. आता सचिन स्ट्राईकला आहे, मॅच बॉल आलाय, मॅच बॉल देऊन टाका. मग बघा आपली व्हॉलेंटियर जी टीम आहे ती चेंडू घेऊनच आली. हे असं काम पाहिजे, उगाच वॉकी टॉकी हातात नाहीये, काम करतायत म्हणून वॉकी टॉकी हातात आहे. त्यांना माहिती आहे परिस्थिती अशी आहे की तो मॅच बॉल असणं फार गरजेचं आहे. धन्यवाद चेंडू आणून दिल्याबद्दल. वा, इथे कट करण्याचा प्रयत्न, चेंडू इथे पॉइंटच्या दिशेने, एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न, यस नो, थांबवलंय. आता इथे 2, एका चेंडू मध्ये कमीत कमी 2 कराव्या लागतील, कमीत कमी. आता काय होईल, आतापर्यंत या षटकामध्ये 8 आल्यात, 8 आलेले आहेत, 2 आल्यात तर 15 होतील, नाही आल्या तर मायनस इथे 5 होतील. महत्वाचा चेंडू दोन्ही संघांसाठी. इथे लॉंगॉनच्या दिशेने तर चेंडू खेळला, एक धाव तर मिळेल. दुसरीचा प्रयत्न, इथे नकार. या 9 मधल्या 5 मायनस, 4च धावा आल्यात या षटकामध्ये. आता 18 चेंडूंमध्ये 24 धावा करायच्या आहेत. 18 मध्ये 24, काहीशा सोप्या आहेत, काहीशा अवघड आहेत ऋषी मैदानामध्ये. आणि चांगले आता तिन्ही गोलंदाज असे येणार आहेत की तिन्ही गोलंदाज एक एक षटक हाताळतील. आता तिन्ही गोलंदाज म्हणजे विकेटवरती थांबलं तर धावा होणार, हे तुमच्या डोक्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. आता तिन्ही गोलंदाज जे पहिली एक एकच षटक हाताळणार आहेत, त्यामध्ये कॅप्टन पहिल्यांदा आलेले आहेत. अथर्व संघाचे संघनायक आहेत, कॅप्टन आहेत. आज क्षेत्ररक्षण त्यांचं खराब झालंय, बघूया गोलंदाजी कशी होते. आणि स्ट्राईकला ऋषी आहे, ज्याने एक षटकार ठोकलेला आहे. पहिल्या चेंडूवरती ऋषी बाद.
नवीन बॅटर मैदानामध्ये येतात अक्षय आणि आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती षटकार. आज कुछ तुफानी करते है षटकार. सुरुवातच धूमधडाक्यामध्ये ब्लॉकबस्टर सिनेमाला सुरुवात झाली आहे असं कुठेतरी वाटतंय. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र सुरेख डॉट. हा चेंडू देखील ऑन साइडला. क्षेत्ररक्षक कुठलाही तैनात नाहीये. चौकाराने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 43. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 14 चेंडूंमध्ये 14 धावेंची गरज. रनबॉल इक्वेशन 14 चेंडू 14. कहाणी में ट्विस्ट. अक्षय नाव आहे, प्रेमाने सगळे सनी बोलतात नाही का? सनी आहे ना, खरं नाव अक्षय. अक्षय म्हटल्यानंतर आज कुछ तुफानी करते. एक षटकार एक चौकार, ठोक डाला. 14 मध्ये 14. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये इथे झेल टिपलाय. पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट. अक्षय इथे बाद. 13 चेंडू आणि 14 धावेंची गरज. सात बॅटर इथे बाद आहेत. आता नवीन येणाऱ्या बॅटरला म्हणावं तसं जास्त अग्रेसिव्ह खेळणं काही गरजेचं नाही. सिंगल डबलने देखील मॅच होऊ शकते. तर इथे रमणबाग संघाला विकेट फार महत्वाचे आहेत, कारण त्यांनाही ठाऊक आहे, कारण 12 चेंडूंमध्ये 13 चेंडूंमध्ये 14 करायचे आहेत. इथे 7 विकेट गेल्यात. विकेट सर्वात मोठा मॅटर आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये संघाचे संघनायक अनिकेत. अनिकेत नवीन बॅटर संघाचा संघनायक. जर्सीवरचं नाव आहे ते नाही मी बोलू शकत, जे खरं नाव आहे तेच बोलू शकतो आपण नाही का? अनिकेत नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत. अप्रतिम अशी गोलंदाजी, संमिश्र स्वरूपाचं षटक आहे. धावाही आल्यात आणि विकेटही आल्यात. 7 विकेट इथे गमावलेल्या आहेत. 9व्या क्रमांकाचा बॅटर इथे मैदानामध्ये संघाचे संघनायक कॅप्टन. तेरा चेंडूंमध्ये 14 धावेंची गरज. वाह, स्विच इट, क्या बात. चक्रावून टाकणारा हा फटका आहे. आल्या आल्या स्विच इट. मला वाटतं डोक्यात प्लॅनच होता. आता सगळेच लेग साइडला लावलेत. हा अध्यक्ष आहेत का? अध्यक्ष आहेत. वा अध्यक्ष, पण नाव मस्त आहे अनिकेत. जर्सीवरचं नाव जरासं चुकीचं आहे. त्याला सेन्सर बोर्डाची परमिशन घ्यावी लागेल मला. प्रेमाचं नाव नंतर घेऊ आपण डगआउट मध्ये. पहिला चेंडू उलटा पुलटा आबाद करणारा फटका आणि स्विचिड आहे, यालाच ओळखलं जातं. बना तो आबाद नाही तो बरबाद. चौकारानंतर पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट. आता पुन्हा एकदा पारड इथे गजर संघाच्या बाजूने झुकलंय, कारण 12 चेंडूंमध्ये 10 धावेंची गरज आहे. 12 बॉल 10. सगळ्या पेनल्टी हे ते सगळं मायनस काटछाट करून शेवटला 10 धावा बनवायच्याच आहेत आणि 10 धावांमध्ये तुम्हाला रोखायचंच आहे. नवीन गोलंदाज नवीनच असतील, कारण वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी इथे 7वं षटक घेऊन येत आहेत. कुठले गोलंदाज आहेत? गोलंदाज काय मला वाटतं इथे बदली केलेत. कोण आले? यश. पाहूया यश इथे आपल्या संघाला यश मिळून देतील का? इथे रमणबाग संघाला विकेटची गरज आहे, तर इथे गजर संघाला
12 चेंडू मध्ये फक्त 10 करायचे आहेत. सिंगल डबल केले तरी होतील, परंतु त्या सिंगल डबल करत असताना विकेट बचावणं देखील गरजेचं आहे, कारण इथे लेग बिफोर द विकेट नाहीये. लेग बायचे देखील धाबा आहेत. पुढचा चेंडू यश यांचा बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलाय. धाव घेण्याचा प्रयत्न, भाग, एक धाव इथे पूर्ण आहे. बघा चित्याची चपळाई आणि हरणाची गती दोन्ही बॅटर मध्ये पाहायला मिळाली. चांगला आय कोऑर्डिनेशन आणि त्याच नंतर एक चांगली धाव इथे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली. 11 चेंडूंमध्ये 9 धावेंची गरज. क्षेत्ररक्षण आपण पाहतो इथे सजवलं जात आहे. डीप स्क्वेअर लेग, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन वेट ट्रान्सफर केलं मागच्या पायावरती आणि त्यानंतर इथे डीप काऊ कॉर्नर मिड विकेट मध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल केलाय. सिंगल, एक एक धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 45, सॉरी 49. आणि ते 5 धाव्यांची पेनल्टी आहे नाही का. इथे देखील कट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, दूर वरती आहे. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न, वेळेस नकार. चांगला कॉल, एकच धाव आहे. पहिल्या 3 चेंडूंवरती 3 सिंगल. अजूनही विजयासाठी 7 करायच्यात. 9 चेंडूंमध्ये 7 करायच्यात. दोन्ही संघांकडे अजूनही मॅच आहे. दोन्ही संघांकडे अजूनही मॅच. 9 चेंडूंमध्ये 7 धावेंची गरज. 9 बॉल 7, 9-7. पुन्हा एकदा इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. झेल महत्वाचा आहे. इथे झेल होऊ शकत नाही आणि एक धाव त्या दरम्यान मिळते. क्षेत्ररक्षकाची उंची फार आहे, परंतु त्या उंचीचा इथे फायदा घेता आला नाही, कारण ज्या वेळेस चेंडू हवेमध्ये आला त्यावेळेस चेंडू काहीसा मागच्या बाजूला इथे हवेतून ट्रान्सफर होत गेला, त्यामुळे अंदाज इथे चुकला. 4 मध्ये 4 आल्यात. जिंकण्यासाठी अजूनही 6 करायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 8. 8 चेंडूंमध्ये 6. गोलंदाजाचा विचार असेल की एखादा निर्धाव चेंडू किंवा एखादी विकेट, तर बॅटर इथे विचार करत असतील एखादा चौकार अथवा एखादी दुहेरी धाव. सिंगल तर येतेच आहे. इथे आखूड टप्प्याचा चेंडू आणि षटकार. मॅच फिनिश. मॅच फिनिश. मॅच संपली. षटकारच ठोकून दिलाय. तुम्ही जाऊ शकता असे. फक्त आता मैदानाच्या बाहेर येताना एका लाईनीत यायचं एवढं लक्षात असू द्या. चला पुढची टीम. लगेच लाईनअप करून आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, हे लक्षात असू द्या. हॅलो हॅलो. झालेली मॅच. गजर प्रतिष्ठानचे खूप खूप त्यांना खूप खूप शुभेच्छा, त्यांचं अभिनंदन. तसेच रमणबाग प्रतिष्ठानला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व त्यांचे आभार. या मॅचमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी फलंदाजी केलेले प्लेयर ऑफ द मॅच ऋषी बिव्वे यांना विनंती की आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या इथे यायचे. त्यांना मॅन ऑफ द मॅच या किताबाने पुरस्कृत करणार आहोत. मान्यवरांच्या हस्ते ऋषी बिव्वे यांना पुरस्कृत करणार आहोत. हॅलो हॅलो. हॅलो.
हॅलो हॅलो हॅलो. तर आता आपण प्रेझेंटेशनसाठी आपण सर्वजण तयार होत आहे. सर्व मॅन ऑफ द मॅच हा किताब दिला जाईल. हॅलो हॅलो. चला गजर प्रतिष्ठान प्रेझेंटेशनसाठी यायचे. हॅलो डीजे थोडासा आवाज. मॅन ऑफ द मॅचचा किताब आता आपण देणार आहोत. मी मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी मी आमंत्रित करेल सन्माननीय निखिलजी मराठे यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. हॅलो सन्माननीय निखिलजी मराठे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. मी निखिलजी मराठेंना विनंती केली आपण व्यासपीठावर द्यायचं आहे. गजर प्रतिष्ठान विरुद्ध रमणबाग. एक जबरदस्त चुरशी सामना झाला. खरं तर रमणबाग संघाचं कौतुक करावं लागेल. कमी धावसंख्या असताना देखील त्यांनी लढत कडवी फाईट दिली. जबरदस्त मॅच अगदी शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार सामना या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मी सुरुवातीला रमणबाग संघाच्या कर्णधाराला विनंती केली आपण व्यासपीठावर द्यायचं आहे. रमणबाग रमणबाग संघाचे कर्णधार या ठिकाणी हार्डलक सर. मस्त मॅच झाली. जबरदस्त मॅच झाली. कसा होता या मॅचचा अनुभव आणि काय चुका झाल्या इथे? जरा क्षेत्ररक्षणामध्ये पण भरपूर चुका झाल्या. वैयक्तिक माझी पण भरपूर चुका झाल्या ह्याच्यात. जराशे रन अजून थोडेसे अजून पाहिजे होते तर कदाचित आम्ही डिफेंड करू शकलो असतो. पण फाईट मात्र जबरदस्त दिली. अभिनंदन. पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा. तर आता आपण मॅन ऑफ द मॅच ह्या किताबाकडे वळूया. ज्या खेळाडूने मात्र धमाका उडवला बॅटिंगने, नंतर विकेट मात्र 5 विकेट मिळवल्या. ऋषी बिबे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बिबेवाडीचा वंडर बॉय ऋषी बिबे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. गिली मराठीच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब देतो आपण ऋषीला. अभिनंदन ऋषी. जबरदस्त फाईट ऋषीने मात्र दिली. लढत चांगली दिली. ऋषीची नक्कीच आपण 2 शब्द बोलणार. कसं वाटतं तुला या स्पर्धेमध्ये खेळताना? छान मस्त ऑर्गनायझिंग केलेली आहे मॅच. भारी मजा आली खेळायला. ऋषीच्या बॅटचा जेवढा आवाज आला तेवढा ऋषीचा आला नाही. हरकत नाही. पुढच्या मॅच साठी ऋषीला शुभेच्छा. दोन्ही टीमला शुभेच्छा. जाऊया पुन्हा एकदा. चला दोन्ही टीम वरतीच एक कंबाईन एक सुंदर फोटो होईल निखिलजी मराठे सरांसोबत.